आमचं गाव आमचं शासन, छत्रपती शासन, छत्रपती शासन, छत्रपती शासन, छत्रपती शासन, आमचं गाव आमचं शासन, आमचं गाव आमचं शासन, छत्रपती शासन, छत्रपती शासन, छत्रपती शासन, छत्रपती शासन. गायरान वाचवा देश वाचवा, गायरान वाचवा देश वाचवा, गायरान वाचवा देश वाचवा, देश वाचवा, गायरान वाचवा देश वाचवा, गायरान वाचवा, देश वाचवा. आमचं गाव आमचं शासन, आमचं गाव आमचं शासन, छत्रपती शासन, छत्रपती शासन, छत्रपती शासन, छत्रपती शासन. आमचं गाव आमचं शासन. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरती महाराष्ट्र शासनाने सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा हेतू साध्य करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिल्लक असलेलं जे गायरान आहे ते गायरान ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सरकारचं नाव लावून त्या ठिकाणी गायरान जमीन ही महावितरण कंपनीला ₹1 भाडेकट्टा दरानं वार्षिक भाडेपट्ट्याने दिलेले आहे. सदरचा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी गायरान बचाव समितीचे सर्व निमंत्रक सदस्य आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून कराड ते सातारा हा लाँग मार्च काढत आहेत. आज आम्ही कराड येथील तासोडे गावामध्ये आलेलो आहे आणि हा लाँग मार्च सकाळी 10 वाजता सुरू झालेला आहे. या गायरान वाचवा मोहिमेचा उद्देश एक आहे की ज्या ठिकाणी सरकार सांगत आहे एकीकडे झाडे लावा झाडे जगवा 5 कोटीची वृक्ष लागवड केली जाते, मात्र गौरेगाव वांगे असेल, राजाचे कुर्ले असेल, शिरसगाव असेल, कुमटे असेल, त्याचबरोबर बाकरवाडी असेल अशा इतर सर्व गावामध्ये सातारा जिल्ह्यात विशेष करून जे गायरान जमिनीवरती हजारो वर्षापूर्वीची जी झाडं आहेत ती शेकडो झाडं JCBच्या साहाय्यानं कटरच्या साहाय्यानं दिवसभरात त्यांनी कटिंग केलेले आहेत आणि एकीकडे वृक्ष लागवड करा म्हणतात, दुसरीकडे वृक्ष तोड करतात आणि हे शासनच करतंय. त्यामुळे शासनाचा हा हेतू जो आहे वृक्ष लागवडीचा तो त्यांनी बंद करावा आणि ज्या गायरान जमिनीवरती हा सौर ऊर्जा प्रकल्प केलेला आहे तो भांडवलदारांसाठी केलेला आहे. हे भांडवलदार सगळे बाहेरच्या राज्यातील आणि देशातील आहेत. सातारा जिल्ह्यातील किंवा त्या गावातील सुशिक्षित बेरोजगाराला जर रोजगार उपलब्ध करावा त्यासाठी गायरान द्यावं अशी इच्छा असताना सुद्धा सरकार गायरान देत नाही. सुशिक्षित बेरोजगाराला त्याच्यापासून हेरफाड राहतं. त्याचबरोबर गायरान जमीन जी आहे त्या जमिनीवरती जे गोमाता जे चर राहण्यासाठी वापरली जाते, एकीकडे राज्य सरकारनं राजमातेचा दर्जा गोमातेला दिला आहे. असं असताना सुद्धा गोमातेला चरायला अन्न ठेवलेलं नाही. त्यामुळे गोमाता वाचवण्यासाठी हे गायरान वाचवण्यासाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी हा लॉन्च मार्च काढलेला आहे आणि याला सर्वच निमंत्रक सदस्य, शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. धन्यवाद.